विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम इयत्ता 7वीत आल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करते. इयत्ता 6वीत सर्वात शेवटची परीक्षा न होता म्हणजे विना परीक्षा तुम्हाला प्रमोशन मिळाले. यावर्षी मात्र इयत्ता 7वीमध्ये तुमची शाळा आणि परीक्षा दोन्ही होणार आहे. जरी आपली शाळा शाळेत झाली नाही तरी ती ऑनलाईन होईल आणि परीक्षासुद्धा ऑनलाईन होईल. आपली शाळा ऑनलाईन सुरू झालेली आहे आणि तुमच्या क्लास टीचरने तुम्हाला टाईमटेबल देखील दिलेला आहे. त्या टाईमटेबलनुसार आज म्हणजे शुक्रवारी आपला विज्ञानचा तास आहे. तर आजपासून आपण विज्ञानच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. मला अपेक्षा आहे की तुम्ही सगळ्यांनी शाळेतून आपापली पाठ्यपुस्तके आणली असतील. आपल्या विज्ञानच्या पाठ्यपुस्तकामध्ये जे पहिलं प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणास आज आपण सुरुवात करूया. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये फर्स्ट चॅप्टर आहे द लिव्हिंग वर्ल्ड, ॲडॅप्टेशन्स अँड क्लासिफिकेशन्स. सर्वप्रथम तुम्हाला आज काय काय शिकायचं आहे ते थोडक्यात सांगते. आपण आधी डायव्हर्सिटी म्हणजे काय ते बघूया, त्यानंतर ॲडॅप्टेशन, मग ॲडॅप्टेशन इन अक्वॅटिक प्लांट्स, ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स, ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ स्नोई रिजन, ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन, ॲडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट्स, त्यानंतर ॲडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स. तर सुरुवात करूया आपल्या चॅप्टरला. सर्वप्रथम डायव्हर्सिटी म्हणजे काय. आपण आपल्या सभोवताली वेगवेगळ्या प्रकारची प्लांट्स आणि ॲनिमल्स, काही विदाऊट फ्लॉवर्स असतात, काही प्लांट्स पाण्यात, काही वाळवंटात म्हणजे डेझर्टमध्ये, तर काही स्नोई रिजन्स म्हणजे बर्फाळ प्रदेशात वाढतात. काही प्लांट्सना आणि ॲनिमल्सना आपण मायक्रोस्कोपने सुद्धा बघू शकत नाही, तर काही प्रचंड मोठे म्हणजे ह्यूज असतात. काही प्लांट्स किंवा ॲनिमल्स युनिसेल्युलर तर काही मल्टीसेल्युलर असतात, म्हणजे काही एका पेशीचे तर काही बहुपेशीय. काही प्लांट्स किंवा ॲनिमल्स हे पाठीचा कणा असलेले म्हणजे व्हर्टिब्रेट्स, तर काही पाठीचा कणा नसलेले म्हणजे इनव्हर्टिब्रेट्स असतात. काही प्लांट्स अक्वॅटिक म्हणजे पाण्यात राहणारे, ॲनिमल्ससुद्धा अक्वॅटिक. काही टेरिस्ट्रियल म्हणजे जमिनीवर असणारे, काही ॲम्फिबियन म्हणजे दोन्ही ठिकाणी राहणारे, तर काही रेप्टिलियन असतात म्हणजे सरपटणारे, तर काही प्राणी आपल्याला एरियल पाहायला मिळतात म्हणजे हवेत उडणारे. अशा प्रकारे आपल्या सभोवताली जी सजीव सृष्टी असते त्यामध्ये आपल्याला प्रचंड विविधता दिसते. या विविधतेलाच आपण डायव्हर्सिटी असे म्हणतो. आता आपण काही एक्झाम्पल्स बघूयात डिफरंट टाईप्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इन डिफरंट हॅबिटॅटचे. हॅबिटॅट म्हणजे साध्या शब्दात सांगायचं झालं तर त्यांची राहण्याची जागा. जसं की स्नोई रिजन्स म्हणजे बर्फाळ प्रदेशात आपल्याला कशा प्रकारचे ट्रीज पाहायला मिळतात. बघा, कोनिफेरस ट्रीज लाईक पाईन अँड देवदार म्हणजे कोनच्या आकाराचे ट्रीज. असे का असतात तर बर्फाळ प्रदेशामध्ये बर्फ पडल्यानंतर तो तिथे टिकून राहू नये, लगेच खाली घसरून जावा, म्हणून या प्रदेशामध्ये आपल्याला कोनिफेरस ट्रीज पाहायला मिळतात. त्यानंतर राजस्थानसारख्या प्रदेशामध्ये आपल्याला कॅक्टस, अकॅशिया म्हणजे बाभू असे ट्रीज पाहायला मिळतात. तर प्राणी म्हणाल तर कॅमल म्हणजे उंटासारखे. व्हॉट इज द रिझन फॉर दिस डिफरन्सेस. हा जो फरक आहे हॅबिटॅटनुसार त्या प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये तो कशामुळे असतो तर तो असतो ॲडॅप्टेशनमुळे. आता ॲडॅप्टेशन म्हणजे काय ते बघूया. ग्रॅज्युअल चेंजेस दॅट अकर इन बॉडी ऑफ प्लांट्स अँड अल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम which help them to adjust to their surroundings. Such changes are called adaptation. म्हणजे एखाद्या ठिकाणी राहण्यासाठी त्या प्लांट्स किंवा ॲनिमल्स यांच्या बॉडीमध्ये जे चेंजेस होतात किंवा त्यांच्या वागणुकीमध्ये, त्यांच्या बिहेवियरमध्ये जे काही चेंजेस होतात की जेणेकरून त्यांना तिथे राहणं सोयीस्कर जावं, त्यांना तिथे ॲडजस्ट होता यावं, याला म्हणतात अडॅप्टेशन. एक सोपं उदाहरण देते बघा. जर आपण बर्फाळ प्रदेशामधले प्राणी बघितले तर त्यांच्या अंगावर केस असतात. हे केस का असतात तर त्यांना थंड प्रदेशामध्ये त्या थंडीपासून बचाव करता यावा.
तर हे शरीरावर वाढलेले केस त्या प्राण्याचं अडॅप्टेशन आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया अडॅप्टेशन इन अक्वॅटिक प्लांट्स. म्हणजे जे प्राणी किंवा वनस्पती स्पेशली जे पाण्यात राहतात त्यांच्यामध्ये आपल्याला काय काय चेंजेस पाहायला मिळतात, काय काय बदल ते स्वतःमध्ये घडवून आणतात. तर पॉईंट्सनुसार सांगते पहा. सर्वप्रथम, सम प्लांट्स आर फर्मली रूटेड इन सॉईल ॲट द बॉटम ऑफ वॉटर बॉडीज. काही जे प्लांट्स असतात ते ज्या ठिकाणी राहतात पाण्यामध्ये त्या ठिकाणी त्यांची मुळं पाण्यात अगदी खोलवर रुजलेली असतात जमिनीत. देअर स्टेम्स आर सबमर्ज्ड. त्यांचं जे खोड आहे ते पाण्यात बुडालेलं असतं. लीव्स अँड फ्लॉवर्स फ्लोट ऑन सरफेस. म्हणजे त्यांची पानं आणि फुलं पृष्ठभागावर तरंगतात. However, some plants are entirely afloat. तर याच्या विरुद्ध काही प्लांट्स असे असतात जे पूर्णपणे पाण्यावर तरंगतात. Their roots are not anchored in the soil. त्यांची मुळं खाली जमिनीमध्ये रोवलेली नसतात. बघा, सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं तेव्हा म्हटलं काही प्लांट्सची मुळं खाली जमिनीमध्ये घट्ट पकडलेली असतात. तर काही प्लांट्स आपण असेही पाहतो ज्यांची मुळं खाली जमिनीत रोवलेली नसतात. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट काय आहे. सरफेस ऑफ लीव्स अँड फ्लॉवर्स हॅव वॅक्सी कोटिंग. म्हणजे ही जी वनस्पती असते त्यांच्या पानांवर आणि फुलांवर वॅक्सचं कोटिंग असतं, मेणाचा थर असतो. कशासाठी? की त्यावर जास्त काळ पाणी टिकून राहू नये म्हणून. Leaves of some aquatic plants are thin and slender like a ribbon. हे जे aquatic plants असतात त्यांच्यातली पानं अतिशय पातळ आणि रिबनसारखी असतात. एअर स्पेसेस इन स्टेम्स अँड पेटिओल्स. म्हणजे त्यांच्या खोडांमध्ये हवेसारखी पोकळी असते, हवेची पोकळी असते की जेणेकरून ते प्लांट हलकं व्हावं आणि सहज पाण्यावर त्याला तरंगता यावं. तर अशा प्रकारे अक्वॅटिक प्लांट्समध्ये आपल्याला असे काही चेंजेस पाहायला मिळतात की जेणेकरून त्यांना पाण्यात सहज जीवन जगता यावं. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये त्यांनी जे बदल घडवून आणलेले आहेत किंवा जे नैसर्गिकरित्या झालेले आहेत त्याला आपण अडॅप्टेशन असं म्हणतो. तर इथे आपलं अडॅप्टेशन इन अक्वॅटिक प्लांट्स हे झालेलं आहे. बरोबर आहे. आता यापुढे आपल्याला बघायचं आहे अडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स. डेझर्ट म्हणजे वाळवंटात. वाळवंटात राहणाऱ्या प्लांट्समध्ये काय काय अडॅप्टेशन किंवा अनुकूलन म्हणजे त्यांच्या स्वभावात, त्यांच्या रचनेमध्ये काय काय बदल होतो तो बघा. दे आर आयदर लीफलेस ऑर स्मॉल नीडल लाईक लीव्स मॉडिफाईड इंटू थॉर्न्स. ही जी प्लांट्स असतात ते लीफलेस असतात म्हणजे त्यांना पानं नसतात किंवा जरी पानं असले तरी ते अगदी सुईसारखे किंवा काट्यांसारखे मॉडिफाईड झालेले असतात. स्टेम स्टोअर वॉटर अँड फूड सो इट इज फ्लेशी. त्यांचं जे खोड आहे त्यामध्ये पाणी आणि अन्न साठवलेलं असतं त्यामुळे ते आपल्याला असं मांसाळ किंवा असं फ्लेशी ताजं दिसतं. स्टेम्स आर ग्रीन, दे परफॉर्म फोटोसिंथेसिस. त्यांचं जे खोड आहे ते हिरव्या रंगाचं असतं आणि हे खोड फोटोसिंथेसिसचं काम करतं. म्हणजे अन्न तयार करण्याचं काम डेझर्ट प्लांट्समध्ये लीव्स न करता खोड करत असतं. एरवी आपण नेहमी असं म्हणतो की अन्न कोण तयार करतं, तर पानं अन्न तयार करतात कारण पानांमध्ये क्लोरोफिल असतं. पण इथे वाळवंटात राहणारे जे प्लांट्स असतात वाळवंटातल्या प्लांट्समध्ये त्यांचं खोड हे काम करतं. रूट्स पेनिट्रेट डीप इन टू द सॉईल इन सर्च ऑफ वॉटर. त्यांची जी मुळं आहेत ती जमिनीत अगदी खोल 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 रुजलेली असतात कारण पाणी त्यांना मिळावं म्हणून, पाण्याच्या शोधात. त्यानंतर पुढे म्हटलंय देअर इज वॅक्सी कोटिंग ऑन स्टेम. म्हणजे खोडावर मेणाचा थर असतो की जेणेकरून त्यात जे काही पाणी किंवा अन्न साठवलेलं आहे ते पाणी त्याचं इव्हॅपरेशन होऊ नये, बाष्पीभवन होऊन हे पाणी निघून जाऊ नये. तर अशा प्रकारे इथे आपला दुसरा टप्पा ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स हे सुद्धा झालेलं आहे. पुन्हा एकदा सांगते, डेझर्ट म्हणजे वाळवंट
आणि ॲडॅप्टेशन म्हणजे अनुकूलन. वाळवंटात राहणाऱ्या प्राण्यांमध्ये आपल्याला कशा प्रकारचं अनुकूलन पाहायला मिळतं ते आत्ता आपण बघितलं. आता आपल्याला शिकायचं आहे ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ स्नोई रिजन, म्हणजे बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या प्लांट्समध्ये कशा प्रकारचं अनुकूलन म्हणजे त्यांच्या रचनेमध्ये कशा प्रकारचा बदल होतो ते आपण शिकूया. दीज ट्रीज आर कोनिकल इन शेप, म्हणजे हे ट्रीज शेपनी कोनिकल असतात. स्लोपिंग ब्रांचेस प्रिव्हेंट स्नो टू ॲक्युमुलेट ऑन ट्री, त्यांच्या ज्या ब्रांचेस आहेत त्या अशा झोपलेल्या किंवा तिरप्या असल्यामुळे तुम्हाला कोनिकल शेप आला असेल डोळ्यासमोर तर त्यामुळे त्यावर बर्फ थांबत नाही. बार्क इज थिक टू विथस्टँड द कोल्ड, त्यांच्या खोडावर जो बार्क असतो आपण म्हणतो ना ते कवच असं साल, तर ते साल जाड असतं की जेणेकरून त्यांचा थंडीपासून बचाव व्हावा. तर अशा प्रकारे हे आहे ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ स्नोई रिजन, म्हणजे बर्फाळ प्रदेशात जे प्लांट्स असतात त्यांच्यामध्ये काय काय अनुकूलन पाहायला मिळतं ते आत्ता आपण बघितलं. आता बघा पुढे काय लिहिलेलं दिसतंय आपल्याला. ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन, म्हणजे जंगलामध्ये जे प्लांट्स असतात त्यांच्यामध्ये काय काय अनुकूलन असतं. अ व्हरायटी ऑफ प्लांट्स आर ऑब्झर्वड इन फॉरेस्ट, म्हणजे जंगलात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स पाहायला मिळतात. म्हणजे ट्रीज असतात, काही श्रब्स असतात, काही हर्ब्स असतात, क्लाइंबर्स असतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे अगदी मोठ्या वृक्षांपासून ते वेलींपर्यंत. दे कम्पीट अमंग देमसेल्व्स फॉर सनलाईट, हे जे प्लांट्स असतात ते स्वतः दुसऱ्यांसोबत नेहमी स्पर्धा करतात सूर्यप्रकाश मिळावा म्हणून. सो ट्रीज ग्रो टॉल, म्हणून जे वृक्ष असतात ते उंच उंच वाढतात. अँड क्लाइंबर्स ग्रो टू अ ग्रेट हाईट विथ द सपोर्ट ऑफ ट्रीज, आणि जे क्लाइंबर्स असतात ना म्हणजे वेली, ते वृक्षांच्या मदतीने त्यांचा सपोर्ट घेऊन त्यांचा आधार घेऊन उंच वाढत असतात. तर हे झालं ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन, म्हणजे जंगलात जे प्लांट्स असतात त्यांच्यामध्ये आपल्याला काय काय अनुकूलन पाहायला मिळतं. आता बघा ॲडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट्स, म्हणजे ग्रासलँडमध्ये जे जे प्लांट्स असतात. फायब्रस रूट्स टू अवॉइड सॉईल इरोजन, जमिनीची धूप होऊ नये म्हणून यांच्यातले जे रूट्स असतात ते फायब्रस प्रकाराचे असतात. ग्रासेस इन इक्वेटोरियल रिजन आर व्हेरी टॉल, इक्वेटोरियल म्हणजे विषुववृत्तीय प्रदेशामध्ये जो ग्रास असतो तो उंच वाढलेला असतो. ॲनिमल्स लाईक टायगर, एलिफंट्स, डिअर रिमेन हिडन इन ग्रासेस, म्हणजे प्राण्यांना लपता यावं एवढं उंच गवत तिथे वाढलेलं असतं. हॉवेवर ग्रासेस इन कोल्ड रिजन आर व्हेरी शॉर्ट, म्हणजे कोल्ड रिजन बर्फाळ प्रदेशामध्ये जे गवत असतं ते खूप छोटं असतं. ॲनिमल्स लाईक रॅबिट आर फाउंड इन सच रिजन्स, अशा ठिकाणी रॅबिटसारखे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. आता आपल्याला बघायचं आहे ॲडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स, म्हणजे अन्न घेता यावं किंवा अन्न प्राशन करता यावं म्हणून वेगवेगळ्या प्लांट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचं अनुकूलन आपल्याला पाहायला मिळतं. काही प्लांट्स ऑटोट्रॉफिक असतात, मोस्ट ऑफ द प्लांट्स, म्हणजे बरेचसे प्लांट ऑटोट्रॉफिक असतात. त्यांना स्वतःचं अन्न स्वतः तयार करता येतं कारण त्यांच्यामध्ये क्लोरोफिल नावाचा घटक असतो. दे आर अँकर्ड इन ग्राउंड, त्यांची मुळं जमिनीत रोवलेली असतात. सम आर पॅरासिटिक, म्हणजे दुसऱ्यांवर अवलंबून असणारी. देअर बॉडी इज वायर लाईक, दे डू नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस, ते अन्न तयार करत नाहीत. दे हॅव सकिंग रूट्स, त्यांच्यामध्ये सक करण्यासाठी म्हणजे असं ओढून घेण्यासाठी रूट्स असतात. टू ॲब्झॉर्ब न्यूट्रिएंट्स फ्रॉम होस्ट प्लांट, ज्या प्लांटवर ते स्वतः जगतात त्यांच्यातले न्यूट्रिएंट्स ओढून घेता यावे, शोषून घेता यावे म्हणून त्यांच्यामध्ये सकर्स असतात. फंगी डू नॉट हॅव क्लोरोफिल, फंगीमध्ये क्लोरोफिल नसतं. दे ऑब्टेन फूड फ्रॉम स्टार्ची फूडस्टफ्स, आपण नेहमी घरी भाकरीवर किंवा आपल्या ब्रेडवर अशा प्रकारचं बुरशी वाढलेली पाहतो, त्याला आपण फंगी असं म्हणतो. प्लांट्स लाईक ड्रॉसेरा, व्हीनस फ्लायट्रॅप, पीचर प्लांट कन्झ्युम इन्सेक्ट्स, ड्रॉसेरा, व्हीनस फ्लायट्रॅप किंवा पीचर प्लांट यांसारखे जे कीटक असतात, यांसारखे जे प्लांट्स असतात
ते कीटकांवर आपली उपजीविका करतात. दे हॅव अडॅप्टेड देमसेल्व्स टू अट्रॅक्ट इन्सेक्ट्स. त्यांच्यामध्ये अशा प्रकारे काहीतरी रचनांमध्ये बदल झालेला असतो किंवा ते इतके अट्रॅक्टिव्ह असतात की इन्सेक्ट्स त्यांच्याकडे आपोआप ओढल्या जातात, अट्रॅक्ट होतात. तर हे झालं ॲडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स. इथे आपण ॲडॅप्टेशन इन प्लांट्स हा एक टप्पा पूर्ण केलेला आहे. यानंतर आपल्याला ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स बघायचे, पण ते आपण पुढच्या तासाला शिकणार आहोत. तर तुम्हाला आत्ता या ज्या काही पॉईंट्स मी लिहून दिलेले आहेत स्लाईड्समध्ये, पॉईंट्स काढून दिलेले आहेत, तुम्हाला हे सर्व पॉईंट्स तुमच्या क्लासवर्कच्या वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. तर इथे आज आपला तास संपलेला आहे. धन्यवाद.